बाप रे, केवढी थंडी वाढली ना. सकाळ संध्याकाळ हुडहुडी भरते, हातपाय घारटतायत आणि अशा वेळी जिकडे तिकडे शेकोट्या दिसायला लागतात. कुठे घरासमोर, कुठे रस्त्याच्या कडेला, तर कुठे खास शेकोटीचा कार्यक्रम ठेवलेलाच असतो. थंडीपासून वाचवण्यासाठी लोक शेकोटी भोवती जमलेले दिसतात. पण कधी तुम्ही विचार केलाय का, ही शेकोटी फक्त ऊब देण्यासाठीच असते की या मागे काही वेगळंच खोल अर्थ आहे? आज आपण याच विषयावर थोड्या मनापासून गप्पा मारणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या प्रेरितच विश्व या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शेकोटीचं आध्यात्मिक आणि वैद्यकीय महत्व. शेकोटी म्हणजे फक्त लाकडं जाळून पेटवलेलं अग्नी नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत खास करून ग्रामीण भागात शेकोटीला खूप वेगळं आणि खास स्थान आहे. अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक महत्वाचा घटक आहे. तो निर्माण करतो, शुद्ध करतो आणि संरक्षण ही करतो. म्हणूनच अग्नीला आपण देवासमान मानतो. पूर्वीच्या काळी शेकोटीत लाकूड, सुक्या काटक्या, कधी औषधी पानं टाकली जायची. त्यातून निघणारा धूर वातावरण शुद्ध करतो असा विश्वास आहे. हिवाळ्यात किंवा सण समारंभाच्या आधी घराभोवती शेकोटी पेटवण्याची पद्धत होती. आजही अनेक गावात ही परंपरा टिकून आहे बरं का. शेकोटीचा धूर वाईट, नकारात्मक ऊर्जा दूर करतो असं म्हटलं जातं. हिंदू संस्कृतीत अग्नीला साक्षी मानलं जातं. यज्ञ, हवन, होळी, कुठलाही धार्मिक विधी अग्नीशिवाय पूर्ण होत नाही. अग्नी म्हणजे सत्य, पवित्रता आणि बदलाचं प्रतीक. शेकोटी समोर शांतपणे बसल्यावर मन आपोआप निवांत होतं, विचार शांत होतात. कधी कधी आपण न कळत त्या ज्वालांकडे बघत राहतो आणि मन हलकं झाल्यासारखं वाटतं. तुम्हालाही असा अनुभव आलाय का? कमेंट मध्ये नक्की सांगा. शेकोटी आपल्याला एकत्र आणते, हीच तिची खरी ताकद आहे. शेकोटी भोवती लोक बसतात, गप्पा मारतात, गाणी म्हणतात, जुन्या आठवणी सांगतात. कोणी चहा घेतो, कोणी भाजी भाजतो. या सगळ्यातून आपुलकी, मैत्री आणि एकोपाचे भावना तयार होतात. आजच्या धावपळीच्या आयुष्यात असा वेळ एकमेकांसोबत घालवणं फार दुर्मिळ झालंय. शेकोटी हे ते पुन्हा आपल्याला शिकवते. अनेक साधक शेकोटी जवळ बसून ध्यान करतात, कारण अग्नीची ज्योत बघितली की मन आपोआप एकाग्र होतं. ज्योत जळताना बघणं म्हणजे जणू मनातले वाईट विचार हळूहळू जाळून जाणं. म्हणूनच शेकोटीचं वातावरण ध्यानासाठी खूप योग्य मानलं जातं. आता थोडं वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहूया. हिवाळ्यात शरीराचं तापमान कमी होतं. शेकोटीची ऊब शरीराला नैसर्गिकरित्या गरम ठेवते. थंडीमुळे होणारी अंगदुखी, सांधेदुखी, सर्दी, खोकला यावर शेकोटीची ऊब खूप उपयोगी ठरते. शेकोटीतून निघणारा धूर किडे, डास, जंतू दूर ठेवतात. पूर्वी घराभोवती धूर करून परिसर निर्जंतुक केला जायचा. शेकोटी तेच काम करते. शेकोटी जवळ बसल्यावर रक्तप्रवाह सुधारतो. थंडीमुळे येणारी सूज, पायात गोळे येणे, हातपाय बधीर होणे कमी होतं. म्हणूनच गावाकडे शेकोटी जवळ बसल्यावर लय भारी वाटतंय असं आपोआप तोंडातून निघतं की नाही. शेकोटीचा मनावरही खूप चांगला परिणाम होतो बघा. ज्योत बघणं, लाकडांचं खडखड आवाज, उबदार वातावरण या सगळ्यांमुळे ताण, चिंता कमी होते. मन शांत राहतं, झोपही चांगली लागते. आजच्या काळात हीच तर सगळ्यात मोठी गरज आहे, बरोबर ना? काही ठिकाणी शेकोटीत निमाची पानं, आंब्याची पानं, धूप, लोबान टाकतात. यामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात. त्यांचा धूर श्वसनासाठी चांगला मानला जातो आणि शरीरालाही फायदाच होतो. शेकोटी ही फक्त ऊब देणारी गोष्ट नाही, तर ती आपली संस्कृती आहे. होळी, मकर संक्रांत, लोहरी, बैसाखी या सणांमध्ये शेकोटीला खास स्थान आहे. गावात रात्री कथा, कीर्तनाच्या आधी शेकोटी पेटवली जाते. हे सगळं सामाजिक एकोपा आणि परंपरेचं सुंदर उदाहरण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, शेकोटी म्हणजे आग आहे आणि आग धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे शेकोटी पेटवताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नेहमी सुरक्षित ठिकाणी शेकोटी पेटवा. प्लास्टिक, रबर किंवा हानिकारक वस्तू कधीही जाळू नका. लहान मुलांना शेकोटीपासून दूर ठेवा आणि तिथून निघताना शेकोटी नीट विझवा. असं केल्याने आपली, इतरांची आणि पर्यावरणाची सुरक्षितता राखली जाते. शेवटी एवढंच सांगायचं आहे की शेकोटी म्हणजे फक्त धगधगणारा अग्नी नाही, ती आहे आध्यात्मिक शक्ती, मानसिक शांतता, सामाजिक एकोप्याची भावना आणि आरोग्याला फायदा देणारी एक सुंदर परंपरा.
शेकोटी जवळ बसल्यावर मन हलकं होतं, शरीराला ऊब मिळते आणि माणूस थोडा वेळ का होईना पण रोजच्या ताण तणावापासून दूर राहतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मनापासून आशा करते. असेच पर्यावरणीय, आध्यात्मिक आणि आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेले विषय घेऊन आम्ही नेहमीच तुमच्या भेटीला येत असतो. त्यासाठी प्रणिताज विश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माणसांसोबत शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.